नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण गव्हाच्या सोजीपासून अतिशय पौष्टिक असे बॉल्स कसे करतात ते पाहणार आहोत। हे बॉल्स कर्नाटकातील एक पारंपरिक डिश आहे। गव्हाच्या सोजीपासून बॉल्स करण्यासाठी आपण एक वाटी गव्हापासून ही सोजी काढून घेतलेली आहे। आपण उपीट किंवा शिऱ्याला वापरतो ती सोजी वापरायची नाही। लापशी वगैरे करण्यासाठी जी सोजी गव्हाची सोजी वापरतो ती सोजी घेतलेली एक वाटी आणि ह्या छोट्या वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे दोन्ही मिक्स करून घेते। आता हे मिक्स करून घेते तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवते। गरम पाण्यात मळून घ्यायचं आहे हे। तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आणि तेल घालते यामध्ये। तेल घालून हे सर्व आधी चमच्याने मिक्स करून घेते। त्यानंतर आपण गरम पाणी घालून हे चांगलं मळून घ्यायचं आहे। गरम पाण्यात मळल्यामुळे बॉल्स चांगले होतात, तसेच पिठाला चिकटपणा येतो। मिक्स करून घेतलेलं आहे। आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी, ते पाणी आपण ह्यामध्ये पाणी घेऊन मिक्स करूया। पाणी घालून चांगलं मळून घेऊया। आता हे मिश्रण गव्हाची सोजी आणि गव्हाचं पीठ आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। हे मी एका थाळीमध्ये काढून घेते, का तर ह्या बाउलमध्ये असं व्यवस्थित मळता येणार नाही। गरम पाणी घालून अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता आपण एक बाउल गव्हाची सोजी आणि एक छोट्या बाउलने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या सोजी ज्या बाउलने घेतलेलं आहे त्या बाउलने एक बाउल पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आहे। आता हे गरम पाणी घेतलेलं आहे मी, हे थोडं थोडं मिक्स करत मळायचं आहे। आधी चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे, का तर हे पाणी गरम आहे। चमच्यानं मिक्स करून थोडा वेळ असंच ठेवायचं आहे। मी एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे, तर आपला अंदाज घेत पाणी किती लागेल हे बघून मग घालायचं आहे। आता ह्यामधलं थोडंसं पाणी राहिलेलं आहे, हे मी नंतर लागलं तर मिक्स करून घेणार आहे। आता हे चमच्यानं व्यवस्थित हे मिक्स करून घेते आधी। आता हे मिश्रण थोडंसं गरम आहे, गार झाल्यावर मी हातानं मळून घेते। आता गार झालेलं आहे आणि सोजी चांगलं फुलून आलेलं आहे। आता मी हे हातानं मळून घेते। पीठ चांगलं मळून झालेलं आहे। आता मी हे चाळणीत आपण स्टीम करून घेणार आहोत। चाळणीला आधी मी तेल लावून घेते, ह्याच्यावर आपण त्या पिठात सोजीचे बॉल करून ह्याच्यावर स्टीम करून घेऊया। आता आपण हाताला तेल लावलेलं आहे। आता ह्याच्यातील छोटे छोटे गोळे घेऊन बॉल करून घेऊयात। साधारण या आकाराचे बॉल्स करून घ्यायचेत। हे बॉल्स आपल्या वरण बरोबर किंवा आता उन्हाळ्यात तर आमरसाबरोबर हे बॉल्स खूप छान लागतात। कर्नाटकात हे बॉल्स केले जातात। हे कर्नाटकातील हे एक पारंपरिक डिश आहे। तर एवढ्या पिठापासून 5 बॉल्स तयार झालेले आहेत। आता मी हे वाफवून घेते। सर्व बॉल्स आता मी हे वाफवून घेते। त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे।
पाण्याला उकळी आलेली आहे. आता ह्या पातेल्यावर मी ही चाळण ठेवते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून हे एक 10 मिनटं वाफून घ्यायचं आहे. बॉल्स हे शिजलेत की नाही आपण चेक करून बघूया. तर सुरीला चिकटत नाही, त्यामुळे हे बॉल्स आपले चांगले शिजलेले आहेत. गॅस बंद करून घेते. गव्हाचे सोजीचे बॉल तयार झालेले आहेत. ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. हे बॉल्स आमरस आणि खोबऱ्याची चटणी बरोबर खूप छान लागते. नवनवीन आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.